दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केलेली आहे। सुदर्शन घुलेची कबुली म्हणजेच वाल्मिक कराडसाठी पळवाट आहे का असा सवाल यावेळी संजली दमानिया यांनी उपस्थित कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शिक्षा द्या अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे। सगळे आरोपी एकच आहेत। या आरोपींनी अपहरण करून जी हत्या केली, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे। मला फक्त एकच कन्सर्न आहे की अजूनपर्यंत सुदर्शन घुलेला त्यांनी जो टोळी प्रमुख केलंय, नाही टोळी प्रमुख असं त्यांचं दिलं गेलंय आणि वाल्मिक कराडला त्यांचा सूत्रधार म्हटलं गेलंय, तर त्याच्यातनं कुठेतरी याला पळवाट आहे की काय अशी शंका माझ्या मनात आहे। फाशीची शिक्षा ही ज्या सगळ्यांना झाली पाहिजे त्याच्याबरोबर ती वाल्मिक कराडला पहिली झाली पाहिजे। या संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी, जे गुन्हेगारी आहेत त्यांना म्हणजे त्याच्यामध्ये सजा आणि जे कुणी आणखी सहआरोपी आहेत ज्यांनी यांना पळून जायला मदत केली, ज्यांनी पैसे पुरविले, ज्यांनी गाड्या पुरविल्या, अशांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे।